नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आपण आता काय केलेलं आहे, तुम्हाला जर 30/10/2025चा पेपर बघतोय आपण. याच्यामध्ये 30 क्वेश्चन असतात, तर तुम्हाला किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात. त्यामुळे वेळ भरपूर असतो, व्यवस्थित शांत डोक्याने सोडवायचं असतं. पहिला क्वेश्चन काय बघा, हा 30/10/2025चा पेपर आहे बघा. नटसम्राट हे नाटक कोणी लिहिलेलं आहे? गडबड करायची नाहीये. हे तुम्ही व्यवस्थित 4 ऑप्शन वाचून घ्यायचे, लक्षात ठेवायचं. लगेच पहिल्यांदा वाटलं तर लगेच ते करायचं नाही आणि लॉजिक पण लावायचं नाही. हे वि. वा. शिरवाडकरांचं नाटक आहे. खूप फेमस नाटक आहे. एक फेमस नाटक हे विचारण्याची पद्धतच आहे बघा. पेपरचा पॅटर्न काय त्याच्यानुसार ते लक्षात घ्यायचं असतं. आता हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? तर ते बघा, हिराकूड धरण हा भारताचा मॅप आहे. ते गोदावरी नदीवर वाटतं तुम्हाला, पण ते गोदावरीवर नाहीये. महाराष्ट्राचा विचार करता हा देशाच्या लेवलचा इंडियन जिओग्राफीचा क्वेश्चन आहे हा. महानदीवर बांधलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. भारतीय राज्यघटना तयार होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? हे लक्षात ठेवा. तुम्ही बाबासाहेब आंबेडकर करून टाकचाल, ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा. आणि संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. हे आपल्याला माहिती पाहिजे बघा. दोन गोष्टी कन्फ्युज होणाऱ्या आहेत. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा शोध लावला अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला, हे लक्षात ठेवायचा. पेनिसिलिनचा शोध कुणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे 2-3 वेळा, लक्षात ठेवायचं. शिवरायांची जे राजधानी कोणती होती? राजधानी कोणती होती आणि जन्म कोणता होता? हे विचारतात, लक्षात ठेवा. जन्म शिवनेरीवर झाला होता आणि त्यांची राजधानी रायगड होती, हे लक्षात ठेवायचं. राजगड नाही, हे लक्षात ठेवा, रायगड. विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते? तर ते बघा, त्याच्यामध्ये टंगस्टनची तार वापरली जाते. ते असतात ना फिलामेंट, ते टंगस्टनचे असतात. का? तर ते वितळत नाहीत म्हणून, हे लक्षात ठेवा. तुम्हाला 30 क्वेश्चन आहेत, व्यवस्थित शांत डोक्याने सोडवायचे. ते आपण 10 मिनिटात जरी घेत असलो तर एक्झाममध्ये तुम्हाला 60 मिनिटं द्यायची आहेत व्यवस्थित. 1-2 गणितं येण्याची अपेक्षा आहे बघा यावेळेस, जसे की यावेळेस विचारलेलं आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागात वातावरणाचा कोणता थर असतो? बघा, ते तपंबर असतो. जर तुम्हाला काही आठवत नसेल आणि एखाद्या कंसामध्ये असं एक्सप्लेन करून दिलं असेल, तर तुम्ही ते ऑप्शन टिक करू शकता. जर काय आठवत नसेल तर म्हणतोय मी, हे लक्षात ठेवायचं. ह्या कधी अगदी शेवटचा ऑप्शन, तुम्हाला काही आठवतच नाही आणि तुम्ही ब्लँक झालात असा. आधी काय असतं? आधी तुमचं नॉलेज, नॉलेज नंतर तुमचं लॉजिक, लॉजिक नंतर तुमच्या ट्रिक्स आणि ट्रिक्स संपल्यानंतर हे ठोकताळे. लक्षात ठेवा, आधी काय वापरायचं? नॉलेज वापरायचं, नॉलेज नंतर लॉजिक वापरायचं, लॉजिक वापरायचं आणि काहीच आठवत नसेल तर शेवटी हे ठोकताळेत. लक्षात, ठोकताळेत हे. काय की जर कंसात दिलेलं आहे तर ते आन्सर असण्याची शक्यता जास्त असते. बघा, आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कुठं आहे? तर ते पवनार, वर्धाला आहे. वर्धामध्ये 2 ऑप्शन दिलेत, त्यामुळे हे 2 तर कट होतं. सेवाग्रामला नाहीये, पवनारला आहे, वर्धाला. हे लक्षात ठेवा, आचार्य विनोबा भावे. आणि ह्याच्याबद्दल एक क्वेश्चन विचारतो शकतो बाबा, भूदान चळवळ कुठं सुरू झाली आणि ती कुणी केली? तर ते आचार्य विनोबा भावेंनीच केलेली आहे. ह्यांच्यावर क्वेश्चन फिरून फिरून आहे दरवेळेस. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत? सरोजिनी नायडू, हे लक्षात ठेवायचं. हा क्वेश्चन युनिक आहे, हा येतोच दरवेळेस. भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? आता भारताची 26 नोव्हेंबर, आता तुम्हाला 26 जानेवारी वाटेल, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता. 26 नोव्हेंबर 1949ला ही घटनेच्या प्रस्तावनेमध्ये याचा उल्लेख आहे, लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारलेली आहे. लक्षात ठेवायचा पुढचा क्वेश्चन आहे बघा, रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? व्हिटॅमिन एच्या अभावामुळे रातांधळेपणा होतो. त्यासाठी आपण गाजर वगैरे खातो बघा. व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे रातंधळेपणा होतो. बी मुळे बेरीबेरी होतो. क च्या अभावामुळे स्कर्वी होतो आणि व्हिटॅमिन डी मुळे मूळदोष वगैरे असे रोग होतात, हे लक्षात ठेवायचं. हे व्हिटॅमिनवर एक क्वेश्चन कायम आहे बघा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? तर यशवंतराव चव्हाण होते. सर्वात जास्त काळ वसंतराव नाईक होते, हे लक्षात ठेवायचं आहे. सर्वात जास्त कार्यकाळ वसंतराव नाईक आणि सर्वात पहिले मुख्यमंत्री जर म्हणलं तर यशवंतराव चव्हाण, त्यांनीच कलश आणला होता, हे लक्षात ठेवायचं. आणि पंडित नेहरूच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं होतं. हे काळ आपण बघतो व्यवस्थित, कारण हे क्वेश्चन रिपीट होत आहेत बघा. आता हे भारताचा मॅप आहे ना, हा भारताच्या मॅपमध्ये इकडं कुठल्या देशाबरोबर सीमा आहेत? तर 7 देशाबरोबर आपल्या ह्या ज्या बाउंड्री आहेत, ज्या लँड बाउंड्री म्हणतो आपण, भूसीमा, आणि 6 देशाबरोबर सागरी सीमा आहेत, हे लक्षात ठेवायचं. मॅकमोहन रेषा कोणत्या देशादरम्यान आहे? भारत आणि चीन दरम्यान मॅकमोहन रेषा आहे बघा. आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये कुठली आहे? रॅडक्लिफ आहे. आणि हे लक्षात ठेवायचं आहे बघा. चीन, हे क्वेश्चन मॅकमोहन लाईनचा क्वेश्चन भारत आणि चीनमधला बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. 1 HP म्हणजे किती? 746 वॅट. हा पाठच करून ठेवायचा. 1 HP म्हणजे 746 वॅट. आणि रिश्टर स्केलनं काय मोजलं जातं? असा क्वेश्चन आहे. तर त्यानं काय, भूकंप मोजला जातो बघा. समुद्राची खोली ही फॅथमनं मोजली जाते, फॅथम. भूकंप कशाला मोजला जातो? रिश्टर स्केलनं मोजला जातो. हवेचा दाब बॅरोमीटरनं मोजला जातो, हे लक्षात ठेवायचं. हवेचा दाब मोजण्याचं एकक आहे बॅरोमीटर. बघा, मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर त्या हॉकीच्या खेळाशी संबंधित आहेत. बघा, वंदे मातरम, राष्ट्रीय गीत आणि वंदे मातरम ह्याच्यावर क्वेश्चन आहे. त्यामुळं
वंदे मातरम हे कुणी लिहिलेलं आहे आणि महाराष्ट्र गीत नवीनचं क्वेश्चन आहे ना, तर महाराष्ट्र गीत पण विचारलेलं आहे बघा. वंदे मातरम कुणी लिहिलेलं आहे? बंकिमचंद्र चॅटर्जीने लिहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत किती आता हे महाराष्ट्राच्या सीमेलगत भारताच्या विचारलंय, तसं महाराष्ट्राच्या सीमेलगत किती राज्य आहेत? तर 6. भारताच्या सीमेलगत किती? हा भारत असा जर विचार केला, हा जम्मू काश्मीर आणि हा नॉर्थ ईस्ट, तर 7 देशाबरोबर आपली बाउंड्री आहे, 6 देशाबरोबर सागरी सीमा आहे आणि महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्राला किती राज्याची सीमा लागते? तर 6 राज्याची सीमा पण लागते, हे लक्षात ठेवायचं. हे 2-3 पॉईंट एकत्र लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. ह्याच्यावर क्वेश्चन येतो बघा, दरवेळेस असतो क्वेश्चन, असं नाही. क्वेश्चन कायम असतो. ज्या पॉईंटवर क्वेश्चन असतो तेवढेच पॉईंट करायचे. त्यामुळे किती मोठं पुस्तक वाचताय याला काही अर्थ राहत नाही. भारताच्या किनारपट्टीला लागून किती राज्य आहेत? तर 9 राज्य आहेत बघा. अशी भारताची बाउंड्री आहे ना, तर किती राज्य आहेत? किती राज्याला समुद्र लागून आहे? तर तो 9 राज्यांना आहे, हे लक्षात ठेवा. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा कुठला आहे? आपण पाठ केलेलं असतं, यवतमाळ. माळावर कापूस पिकवला जातो, असं लक्षात ठेवा. सतीप्रथा बंद करण्यामागे कोणत्या समाजसुधारकाचा मोलाचा वाटा असतो बघा. हा प्रश्न MPSCला पण विचारलेला आहे. बऱ्याच जणांचा चुकला होता. का? तर तुम्ही कशामध्ये कन्फ्यूज होता? इथं कन्फ्यूज होण्यासारखं नाहीये, तिथं ऑप्शन वेगळे होते बघा. राजा राममोहन राय हे त्याचा आन्सर आहे बघा. अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? आता तुम्ही म्हणलं ना, मी हे क्वेश्चन पेपरमध्ये आहे असं दिलेलं आहे बरं का, नेमबाजी. आणि ह्याचे क्वेश्चन पेपर PDF मध्ये फॉर्मॅटमध्ये चॅनलला टाकले आहेत, तुम्ही ते बघू शकता. प्रिंटेड आहेत ते, जसे कोर्टाने दिले होते तसं आहेत ते, लक्षात ठेवायचं. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केलेली आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्ही सुभाषचंद्र बोस आणि रासबिहारी बोस याच्यामध्ये कन्फ्यूज होता, ते रासबिहारी बोस उत्तर आहे. लाला लजपत राय सुभाषचंद्र बोस आपण कन्फ्यूज होतो, तर रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली होती. नंतर तिकडे जाऊन चार्ज घेतला होता. भावार्थ दीपिकाचा लेखक कोण आहेत विचारलेले आहे त्यांनी. संत कोणी लिहिलेली आहे? ते ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे बघा. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात बघा. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? राष्ट्रपती नसतात, सरन्यायाधीश नसतात, PM नसतात, तर ते उपराष्ट्रपती असतात. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे, हे महत्वाचं आहे बघा. नागपूरचं अधिवेशन आहे ना, की कोणत्या करारानुसार होतं? तर तिथं कंसात दिलेलं आहे बघा, 1953चा नागपूरचा करार आहे, त्या करारानुसार ते तिथं होतं, हे लक्षात ठेवायचं. पृथ्वी कोणत्या आकाशगंगेचा भाग आहे बघा. पृथ्वी असं आकाशगंगा असतात, त्या कुठल्या आकाशगंगेचा भाग आहे पृथ्वी? मिल्की वे गॅलेक्सीचा भाग आहे तो. हे 1 आणि 2 नाही, हे सॅटेलाइट गॅलेक्सी वेगळी आहे. मिल्की वे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, दुधाळ रंगाची आकाशगंगा आहे ना, त्याचा भाग आहे पृथ्वी. बघा, जगात सर्वात तरुण बुद्धिबळपटू विजेता कोण आहे? हा करंटचा क्वेश्चन आहे. गुकेश डोम्माराजू हा सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता आहे, लक्षात ठेवायचं. आणि जर तुम्हाला आठवत नसेल तर करंट मधला क्वेश्चन जो खेळाडू वाटतो तो लिहायचा, तो बरोबर येतो. युरोप आणि आफ्रिका या 2 देशांमध्ये, म्हणजे इथे वरती युरोप खंड आहे आणि इथं आफ्रिका खंड आहे, या खंडाच्या देशांमध्ये कुठला समुद्र आहे? तर भूमध्य समुद्र आहे. अरबी समुद्र आपल्या भारताच्या शेजारी आहे, वेस्ट साईडला, लक्षात ठेवायचं. तांबडा समुद्र हा इकडं इथे येतो, कॅस्पियन पण नाहीये, तर कुठला येतो? भूमध्य समुद्र येतो, लक्षात ठेवायचं. युरोप आणि आफ्रिकेच्या मध्ये कुठला आहे? भूमध्य समुद्र. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे परत. आणि कोणत्या देशाची राज्यघटना लिहायला सर्वात मोठी राज्यघटना, म्हणजे जास्त काळ कुणाला लागलेला आहे? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे भारताच्या राज्यघटनेला लागलेले आहेत. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागलेले आहेत. MPSCने क्वेश्चन विचारला होता, तोच रिपीट क्वेश्चन आहे आणि हे विचारलेलं नाही, हे येऊ शकतं. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. आपण बाकी प्रत्येक क्वेश्चन म्हणजे रोज एक पेपर घेऊयात. तुम्हाला आज उद्यापर्यंत सगळे क्वेश्चन पेपर मिळून जातील.